सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। सरकार कोणतेही येऊ दे 2100 रुपये मिळणार। शेवटची संधी फक्त एकदा हे तपासून पहा। ज्या महिलांना 2, 3 किंवा 5 हप्ते मिळालेत किंवा ज्या महिलांना एकही हप्ता मिळाला नाही त्या सर्व महिलांकरता अतिशय आनंदाची बातमी आहे। अनेक महिलांचे फॉर्म अप्रूव्ह आहेत, त्यांचा आधार बँकेशी लिंक असून देखील त्यांना योजनेचा लाभ जो आहे तो मिळालेला नाही। परंतु आता पुढील हप्ता जो आहे तो 1,500 रुपयाचा नसून 2,100 म्हणजेच 2100 रुपयाचा असणार आहे। जर तुम्हाला पुढेही या योजनेचा लाभ मिळावा असं वाटत असेल तर व्हिडिओ संपूर्ण पहा, शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा। नमस्कार, मी अजित पालव। येथे तुम्ही पाहू शकता सरकार कोणतेही येऊ दे 2100 रुपये तुम्हाला मिळणार। याचं मुख्य कारण म्हणजे न्यायालयाने सुद्धा या योजनेला जे आहे ती आता परवानगी दिलेली आहे। त्यामुळे सरकार कोणतेही येऊ दे योजनेचे पैसे तुम्हाला मिळणार हे मात्र नक्की। आता यामध्ये चिंतेची बाब म्हणजे ज्या महिलांनी अवैधरित्या म्हणजे ज्यांचं इन्कम 2.5 लाखाच्या वर होतं किंवा ज्यांच्या घरात अशी एक व्यक्ती आहे की जी इन्कम टॅक्स पेड करते, त्याचबरोबरीनं अशा अनेक महिला आहेत ज्या अन्य सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत आणि त्यांनी फॉर्म भरले आणि त्यांना काही हप्ते देखील आलेले आहेत। त्यामुळे आता सर्व महिलांच्या अर्जाची पुनर्तपासणी होणार आहे। आता ही तपासणी झाल्यानंतर अनेक माध्यमातून तुम्ही ऐकलं असेल की तुमचे पैसे परत घेतले जाणार, परंतु दिलेले पैसे सरकार पुन्हा परत घेऊ शकत नाही। परंतु जर तुम्ही अन्य कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेत असाल तर मात्र यापुढे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो घेता येणार नाही। पण नक्की सरकार कोणती कारवाई करणार याबद्दलची कोणतीही अधिकृत माहिती आपणाकडे अजूनपर्यंत आलेली नाही। आता कालच म्हणजेच 20 नोव्हेंबर रोजी मतदान झालेले आहे, आचारसंहिता देखील संपलेली आहे। त्यामुळे आता सर्व महिलांना प्रश्न आहे की आम्हाला आता पुढचा हप्ता केव्हा मिळणार, कोणत्या तारखेस मिळणार हे तर आपण जाणून घेणार आहोतच, परंतु त्याचबरोबरीनं पुढील हप्ते देखील तुम्हाला मिळावेत असं वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता येथे एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, म्हणजे तुम्ही माझे व्हिडिओ पाहता आणि तुम्ही लाईक करता, कमेंट्स करता, त्यामुळेच आम्हाला प्रेरणा मिळते की तुमच्यापर्यंत नवनवीन अपडेट काही असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचवाव्यात। परंतु काही कमेंट्स अशा असतात की तुम्ही उगाच विनाकारण व्हिडिओ वाढवता। आता याचं कारण एवढंच असतं की तुम्हाला व्यवस्थित माहिती समजावावी, कारण मागच्या वेळेस अनेकदा मी सांगितलं होतं आधार लिंक करून घेतल्यानंतर डीबीटी चेक करून घ्या, परंतु अनेक महिलांनी हे काम केलं नाही आणि त्यामुळेच त्यांना काही हप्ते आले देखील नाही। असो तर आता पहिला तुमचा प्रश्न म्हणजे आम्हाला आता पुढचा हप्ता केव्हा मिळणार। तुम्हाला अनेक जण सांगत असतील 23 ला मिळणार, 22 ला मिळणार, तर असं काही नाही। 23 तारीख रोजी म्हणजे 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे। निकाल लागल्यानंतर जे कोणतं सरकार येईल त्यांचं मंत्रिमंडळ नेमण्यात येईल आणि हे जेव्हा नवीन मंत्रिमंडळ बसेल म्हणजेच 26 किंवा 28 तारीखपर्यंत, त्यानंतरच जेवढ्या काही सरकारी योजना आहेत त्या सर्व योजनांच्या पैशाचे वाटप जे आहे ते करण्यास सुरुवात होईल। मग ती धनजन योजना असो, लाडकी बहीण योजना असो किंवा किसान योजना असो, या सर्व योजनांचे पैसे जे आहे त्याचं वाटप या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबरच्या सुरुवातीपासून करण्यात येईल। आता ज्या महिलांना एकही हप्ता मिळाला नाही त्यांचा फॉर्म अप्रूव्ह आहे, त्यांचा आधार जे आहे ते बँकेशी लिंक देखील आहे, परंतु त्यांना एकही हप्ता जो आहे तो मिळालेला नाही किंवा काही महिलांना 1 किंवा 2 हप्तेच मिळाले, पुढील हप्ते त्यांना मिळाले नाही, त्या सर्वांनी आता पुढे काय करायचं आहे ते देखील आपण जाणून घेऊया। आता मागच्या व्हिडिओमध्ये देखील मी तुम्हाला सांगितलं होतं की अनेक बँकेचं विलगीकरण झालेलं आहे, कारण ज्या वेळेला तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला होता त्यावेळेस जर तुम्ही तुमच्या बँकेचा IFSC कोड दिला असेल आणि ती जर बँक दुसऱ्या बँकेमध्ये आता कन्वर्ट झाली असेल तर आता सध्या त्या बँकेचा IFSC कोड जो आहे तो बदललेला आहे आणि तुम्ही जुना IFSC कोड दिला असेल तर त्यामुळे तुम्हाला पैसे आलेले नाहीत। याकरिता तुम्हाला काय करायचं आहे तर पुन्हा एकदा तुम्ही जो फॉर्म भरला आहे त्यामध्ये तुम्ही तुमचा IFSC कोड कोणता दिलेला आहे तो एकदा पाहून घ्या। आता पुढे ज्या मी तुम्हाला बँक सांगत आहे त्यापैकी कोणत्याही बँकेचा
बँकेचं तुमचं अकाउंट असेल तर तुमचा IFSC कोड जो आहे तो बदललेला आहे। तर आता ज्या बँका मी तुम्हाला सांगत आहे त्यापैकी कोणतीही तुमची बँक असेल तर तुम्हाला काय करावं लागेल ते देखील तुम्ही पाहून घ्या। आता आपल्याकडे ज्या 12 बँकेची नावं आली आहेत ते आपण आता इथे पाहून घेऊया। यामध्ये जर तुमचं अकाउंट असेल तर तुम्हाला पैसे आलेले नसणार। आता येथे पहा, देना बँक, विजया बँक या दोन्ही बँका आता चालणार नाहीत, कारण यांचं मर्जन झालेलं आहे बँक ऑफ बडोदामध्ये। म्हणजेच या दोन्ही बँका ज्या आहेत त्या बँक ऑफ बडोदामध्ये समाविष्ट झालेल्या आहेत। म्हणजेच आता बऱ्याच महिलांचं अकाउंट जे आहे ते देना बँक किंवा विजया बँकमध्ये होतं आणि त्यांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरतेवेळी IFSC कोड जो आता तुमच्या पासबुकवर आहे तोच नमूद केला होता लाडकी बहीण योजनेचा जेव्हा तुम्ही फॉर्म भरलात तेव्हा। परंतु या बँक आता समाविष्ट झाल्या आहेत तर कुठे, बँक ऑफ बडोदामध्ये। साहजिक आहे, त्यामुळं त्यांचा IFSC कोड जो आहे तो काही उपयोगाचा नाही, तो चेंज झालेला आहे। तर येथे तुमचं अकाउंट असेल तर लगेच जाऊन तुम्हाला तिथून ते अकाउंट बंद करून कुठल्याही नॅशनलाइज बँकेमध्ये किंवा पोस्टामध्ये अकाउंट ओपन करून घ्यायचं आहे। आता येथे पहा, सिंडिकेट बँक याचंही मर्जिंग झालेलं आहे कॅनरा बँकेमध्ये, म्हणजे ही देखील बँक चालणार नाही। आता अलाहाबाद बँक, ही बँक झालेली आहे मर्ज इंडियन बँकेशी, म्हणजे ही बँक देखील चालणार नाही। त्यानंतर येथे पहा, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया या दोन्ही बँकेचं मर्जन झालेलं आहे पंजाब नॅशनल बँकेमध्ये, त्यामुळं आता या दोन बँका देखील चालणार नाही। नंतर येथे पहा, स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर, त्यानंतर स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ मैसूर, स्टेट बँक ऑफ पटियाला, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर। त्यानंतर इथे पाहू शकता भारतीय महिला बँक। आता बऱ्याच महिलांनी भारतीय महिला बँकेमध्ये खातं उघडलेलं आहे। तर आता या ज्या बँका मी सांगितलेल्या आहेत त्या आता चालणार नाहीत, त्यांचं विलिनीकरण झालं आहे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये। आणि आता या शेवटच्या 2 बँका आहेत, एक आहे आंध्रा बँक आणि दुसरी आहे कॉर्पोरेशन बँक, यांचं विलिनीकरण झालेलं आहे युनियन बँक ऑफ इंडियामध्ये। तर आता या बँकांपैकी कोणत्याही बँकेमध्ये तुमचं अकाउंट असेल तर लगेचच तुम्हाला तुमचं आधार सीडिंग जे आहे ते बदलून घ्यायचं आहे। आता तुम्हाला योजनेचे आतापर्यंतचे पैसे आले नसतील तरी परंतु पुढचे हप्ते जे आहेत ते तुम्हाला नक्कीच मिळतील। तर आता तुमच्या लक्षात आलं असेल यापैकी कोणत्याही बँकेमध्ये तुमचं खातं असेल, तुमचं आधार लिंक असेल तर तिथून सीडिंग, तुमचं आधार सीडिंग काढून घेऊन कुठल्याही नॅशनलाइज बँकेमध्ये किंवा पोस्टामध्ये तुमचं खातं नवीन ओपन करून घ्यायचं आहे। तर महत्त्वपूर्ण अशी ही माहिती माझ्या सर्व माता भगिनींना शेअर करा, व्हॉट्सअप करा। तर आता इथेच थांबतो। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक मात्र आवर्जून करा। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह, तोवर तुमची रजा घेतो। काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र, टेक केअर अँड बाय बाय।